मी उत्तम कोमवाड इथे डेप्युटी CEO म्हणून होतो. माळेगाव यात्रेसाठी मी ॲडव्हान्स घेतला होता 20 लाख रुपये 2014मध्ये. यात्रा झाली, खर्च झाला, खर्चाचा हिशोब ऑफिसमध्ये दिला. ऑफिसवाल्याने ती फाईल गहाळ केली. 11 वर्षाच्या नंतर ते म्हणतात की बाबा तुम्ही ते हिशोब दिला नाही म्हणून 20 लाख रुपये भरा, नाहीतर तुमची आम्ही वसुली चालू करू. मग वसुलीची त्यांनी कार्यवाही सुरू केली कलेक्टरच्या ऑफिसमार्फत, याच्या मालमत्तेतून वसुली करा म्हणून. कलेक्टर ऑफिसनं माझ्या घरावर 40 लाख रुपयाचा बोजा चढवला आणि ते आता जप्त करणार आहेत. तर याला हे विचारायचं की बाबा यात्रा झालेली असताना सुद्धा, यात्रा झालेली असताना दिवसभर यात्रा झालेली असतानाही खर्च झालेला असताना तुम्ही वसुली कशासाठी करायला हे विचारण्यासाठी झालं. दुसरं माझे काय पैसे येणं बाकी यायचे, ते पैसे कशासाठी थांबवले, बस हे 2 विषय आहेत. त्याच्यासाठी मी फक्त ऑफिसवाल्याचं लक्षात आणून देण्यासाठी गेल्या 1 वर्षापासून चालू आहे, मागच्या सप्टेंबरपासून. तर आता हे आखरीचा पर्याय याच्या लक्षात आणून देण्यासाठी मी इथं उभं राहिलेलं आहे. थँक्यू.